जय महाराष्ट्र मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेबद्दल परत एक अपडेट आलेला आहे ॲपवरती. तुम्ही बघू शकता. नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं आल्यानंतर तुमच्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन समोर दिसतील. त्यामध्ये आहेत SMS व्हेरिफिकेशन डन, त्यासोबतच दुसरा ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिटेड आणि तिसरं एडिट फॉर्म. आता चौथा जो ऑप्शन आहे मित्रांनो, या सर्व प्रोसेस जे चालणार आहेत फॉर्म भरल्यापासून ॲक्सेप्ट यापर्यंतच्या, या सर्व प्रोसेस तुम्हाला फ्रॉम फॉर्म ॲक्सेप्ट झालं, रिजेक्ट झालं, त्यासोबतच डिस्पॅच झालेलं आहे, डिसअप्रूव्ह झालेलं असेल तर सर्व काय आहे नेमकं याचे अर्थ काय आहेत हे इथं या चौथा ऑप्शन जो दिसत आहे निळ्या ऑप्शनमध्ये आय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे. तर आपण तेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम तर नारी शक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर इथं केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथं तुम्ही भरलेल्या अर्जापैकी कुठलाही एक अर्ज घ्या आणि इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं 4 ऑप्शन दिसतील. ठीक आहे. एक आहे SMS व्हेरिफिकेशन डन, म्हणजे मोबाईल OTP तुम्ही टाकून SMS आल्यानंतर तो OTP भरल्यानंतर ते हे व्हेरिफिकेशन होणार आहे. दुसरा ऑप्शन आहे ते इन पेंडिंग टू सबमिटेड, म्हणजे तुम्ही फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची जी पुढची प्रोसेस असते ते पेंडिंग अवस्था असते. आता ते पेंडिंगमध्ये आहे फॉर्म म्हणून इन पेंडिंग टू सबमिटेड, म्हणजे शासनाकडे गेलेलं आहे सबमिट होण्यासाठी, तिथं पडताळणी होऊन सबमिट केलं जातं किंवा रिजेक्ट केलं जातं. तिसरा ऑप्शन आहे एडिट फॉर्म. जर तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये काहीही चुका आढळलेल्या असतील तुम्हाला, तर एकदाच तुम्हाला एडिट करण्याची संधी दिली जाते एडिट फॉर्मवरती क्लिक करून. आणि चौथा ऑप्शन आहे जो आय बटन दिसत आहे निळ्या कलरमध्ये, ते आय बटन. याच्यावरती तुम्हाला ह्या सर्व प्रोसेसचे अर्थ समजून सांगितलेले आहेत. इथं सर्वप्रथम तुम्हाला आल्यानंतर क्लिक करायचं आय बटनवरती. इथं बघू शकता पेंडिंग टू सबमिटेड. आता हेच सर्वांना दिसत आहे फॉर्म भरल्यानंतर पेंडिंग टू सबमिटेड. ह्याचं अर्थ काय आहे हे बघून घ्या. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे वरती, द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट एट सबमिटेड फॉर रिव्ह्यू. इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट अवेटिंग फायनल सबमिशन. म्हणजे त्याचं मराठीत अर्थ दिलेलं आहे, तुम्ही खाली बघू शकता. सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे. हे असं मराठीमध्ये अर्थ आहे. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. पेंडिंगमध्ये असेल तर तो अजून सबमिट व्हायच्या स्टेजपर्यंत पोहोचायचा अजून फॉर्म. तुमची पडताळणी व्हायची फॉर्मची झाल्यानंतर मग रिजेक्ट किंवा सबमिट हे तुम्हाला दिसून जाईल. त्यासोबतच खाली आल्यानंतर अप्रूव्ह. आता पुढची प्रोसेस काय सब पेंडिंगच्या नंतरची बघा अप्रूव्ह. एकतर अप्रूव्ह होतं किंवा रिजेक्ट होतं. आता अप्रूव्ह म्हणजे कसं तर तुम्हाला सांगू इच्छितो सर, मी डायरेक्टली मराठीमध्येच अर्थ सांगणार आहे त्याचे. सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे आणि सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. म्हणजे तुम्ही फॉर्म भरणाऱ्याकडून एकदा जर मंजूर झालेला शेरा आला तुमच्या फॉर्मला, तिथंच पेंडिंग जिथं तुम्हाला दिसत आहे आत्ता पेंडिंग, तिथं मंजूर किंवा अप्रूव्ह असं दिसेल फॉर्म. जर दिसलेलं असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त स्टेटस पाहत राहायचं की केव्हा अकाउंटमध्ये जमा होतील पैसे. आणि त्यासोबतच नंतर बघा इन रिव्ह्यू हा एक ऑप्शन येणार आहे. सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे. त्यासोबतच सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे. त्यासोबतच तुम्हाला सांगू इच्छितो आणि एक ऑप्शन आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे रिजेक्टेड. जर तुम्हाला स्टेटसमध्ये फॉर्मच्या रिजेक्टेड दाखवत असेल तर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. हे असं सरळ सरळ तिथं येणार आहे. त्यासोबतच डिसअप्रूव्ह याचा अर्थ बघा. नाकारल्याचा अर्थ एकदम स्पष्ट केलेला आहे त्यांनी. रिजेक्ट जर झालेला असेल फॉर्म तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटचं ऑप्शन बघू शकता डिसअप्रूव्ह म्हणजेच अस्वीकृत. तिथं तुम्ही एडिट करू शकता आणि रिसबमिट करायचं ऑप्शन भेटणार आहे तुम्हाला. म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय असतो. म्हणजे रिजेक्ट होऊ नये याच्यासाठी काळजी घ्या, व्यवस्थितरित्या फॉर्म भरा माझी लाडकी बहीण योजनेचा
आणि डिसअप्रूव्ह झालं तरी काही टेन्शन नाही, कारण तुम्हाला तिथं पुन्हा एडिट करून रिसबमिट करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. म्हणजे एडिट करून तुम्ही परत भरू शकता जे चुकलेलं आहे ते. त्यासोबतच रिजेक्ट झालं तर तुम्हाला काहीच बदल करता येत नाही, तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नसणार आहात असं सरळ सरळ इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. म्हणजे कुठलंच काहीच बदल करायचा नाही तुम्हाला त्याच्यामध्ये, असा अर्थ होतो. त्याच्यामुळे फॉर्म भरतानाच व्यवस्थित डॉक्युमेंट आल्यानंतरच भरून घ्या. वेळ लागू द्या, थोडं घाई करू नका. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.